नमस्कार. आज आपल्या पॉडकास्ट चॅनलवर सौ सारिका भापकर या पुणे येथून आलेल्या आहेत. वेगळंच व्यक्तिमत्व आहे म्हणजे मंडळी. मी ह्या सारिकाला पहिले पाहिलं ते रेल्वे स्टेशनवर 2 पोते घेऊन उभी होती आणि मला फोन केलेला होता, ताई मला घ्यायला ये, कुठेतरी तिला एक्झिबिशनला स्टॉल लावायचा होता. तिथे गेले, तिने मला तिच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सांगितल्या आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की ती BE कम्प्युटर आहे, प्रोफेसर आहे. म्हणजे मला अगदी ते पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली ते खूप जास्त हे वाटतं की सारिका म्हणजे खरंच एक वल्ली आहे. आणि मी काही सांगण्यापेक्षा आज आपण गप्पा मारूया, तिच्याच तोंडून आपण ऐकूयात. सारिका, तूच तुझी ओळख करून दे की तू कशी म्हणजे BE कम्प्युटर होती, प्रोफेसर होती आणि त्याच्यातून तू उद्योजिका कशी झाली. नमस्कार, मी सारिका भापकर काळे, डायरेक्टर ऑफ युवा उद्योजक विकास केंद्र पुणे. तर आता तर मी ताईच म्हणेल तुम्हाला, कारण नैसर्गिक शेतीचं जर मला काही जेव्हा लागायचं त्यावेळेला आपलं टेलिफोनिक कम्युनिकेशन व्हायचं. आणि आता यातलं टेक्नॉलॉजी जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर समुद्रालाच मी अर्ध दिल्यासारखं आहे ते. आणि बेसिकली आता माझा जन्म आणि वाढ ही संपूर्ण खेड्यातून झालेली आहे. आणि फार तर म्हणजे वडील माझे बँक ऑफिसर होते, त्यामुळे वडिलांना ही इच्छा होती की जरी गर्ल चाइल्ड असेल तरी मुली उच्च शिक्षित व्हाव्यात. आणि त्यांना असा एक अभिमान होता की मुली उच्च शिक्षित होत आहेत, पण ती होण्याची प्रोसेस मात्र थोडी क्रिटिकल होती. कारण एकतर तुम्हालाही माहिती आहे की मराठा समाजामध्ये फार मुलींचं पाऊल बाहेर पडत नव्हतं त्या काळी. आणि पडलं तरी कुठेतरी एक भीती घातली जायची की बाबा बाहेर शिक्षणासाठी पाठवलं तर कदाचित पाय घसरू शकतो, किंवा त्यावेळेची आर्थिक परिस्थिती जी असायची ती फार बाहेर कुठे पाठवण्यासारखी नसायची पालकांची. पण माझे वडील श्री लक्ष्मण रामचंद्र भापकर तर ते स्वतः एक उच्च शिक्षित आणि खूप धार्मिक विचारांचे, प्रभावी विचारांचं एक व्यक्तिमत्व होतं. तर म्हणजे मला तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलंच, म्हणजे शिकत असताना आणि आयुष्यात आलेल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचं त्यांनी घेतलेलं पाऊल हे मी फार बघितलं आणि अनुभवलं. एक त्यांची मोठी कन्या ह्या रूपाने मी त्यांना एक खूप वेळा अनुभवायचे की हां, अमुक एक वेळ आली तर मग ते कसे वागतात. आणि यातूनच मी माझ्या लाईफचे एक एक धडे, म्हणजे मला ते बाळकडू तिथून मिळालं. आणि मग असं आलेल्या संकटांवर मात करत 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 मी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं. आमच्या गावातली पहिली लेडी इंजिनियर. अरे वा. हां, म्हणून त्यावेळेला माझा तिथे पूर्ण तालुक्यातून एका संस्थेतर्फे गौरव झाला होता. आणि त्यावेळेला मला विचारलं गेलं होतं त्यांनी प्रश्न की बाळा, तू आत्ताच नुकतं शिक्षण पूर्ण केले तर तुला पुढे काय करायचंय. त्यावेळेला त्यांनी मला बोलता बोलता हे सजेस्ट केलं की बाळा, शिक्षणाचा उपयोग हा नेहमी चांगल्या कार्यासाठी कर, की तुला एक चांगल्या पगाराची नोकरी लागेल इंजिनियर म्हणून, पण कधी त्या पैशाकडे जास्त पाहू नको. तर विकास हा कधी पैशांनी होत नाही. मला हे कुठंतरी ते असं खोलवर रुतून बसलं होतं. परंतु ते जॉब एक योगाने लागला आणि त्याच वेळेला कुटुंबात एक अकस्मात अडचण आली. म्हणजे माझे वडील ज्या बँकेमध्ये कार्यरत होते त्या बँकेमध्ये एक काही सो कॉल्ड एका प्रकरणामध्ये त्यांना ते गोवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ती तारीखसुद्धा मला आठवते, 6 ऑक्टोबर 2007. ते अगदी हा कार्यक्रम म्हणजे आमचा जवळजवळ एक 13 वर्ष हे चाललं होतं पूर्ण. हां, म्हणजे आता ते रिझॉल्व झालं सगळं. म्हणजे वडील फार प्रामाणिक होते त्यामुळे ते त्यातून सुटून गेले. पण तो जो मानसिक आघात त्या काळामध्ये झालेला बॅड पॅच, पण तो बॅड पॅच खूप काही शिकवून गेला. आणि त्या दरम्यान मी कुटुंबातली मोठी मुलगी असल्यामुळं 2 लहान बहिणींची जबाबदारी, एका भावाची शिक्षणाची जबाबदारी, आणि यामुळं आणि मी नुकतंच आपण शिक्षण कंप्लीट करून जॉबला गेलेलो. म्हणजे जेव्हा आपण अंड्यातून बाहेर येतो आणि काहीच माहिती नसतं आणि धक्के खात खात जेव्हा पुढे जातो, तर त्यावेळेला मात्र वडिलांनी जे बाळकडू दिलं होतं त्याची मला खूप उपयुक्त. शिक्षण झाल्या लगेच नोकरीला लागले का? हो, शिक्षण वर्षांनी नाही, शिक्षण झाल्यानंतर मला 2 बाहेरच्या चांगल्या कंपनीतून ऑफर होत्या. परंतु घरातील काही ज्येष्ठ व्यक्ती म्हणाले की हे बघ, कसं असतं की जिथे एक भाकरी खायची तिथे अर्धी खाऊन राहिलीस तरी चांगले, परंतु कुटुंबापासून लांब जाऊ नको. कारण त्या काळात कुटुंबाला एक मानसिक आधाराची म्हणजे फायनान्शियल हेल्पची तर गरज होतीच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधार.
आधार. आणि मला स्वतःला एक आतून आवाज येत होता की मला वडिलांनी कधीही माझी मुलगी म्हणून वाढवलं नाही, की मुलगी असलेली तरी आणि ग्रामीण भागातून जरी असेल आणि सगळ्यांचा विरोध पत्करून त्यांनी मला खूप छान बिल्टअप केलं होतं बाय एव्हरी अँगल अँड बाय ईच अँड एव्हरी आस्पेक्ट. मग मला आतून एक आवाज यायचा की सारिका, इट्स युअर ड्युटी, की ज्यांनी आपल्याला हे घडवलंय, ज्यांनी एवढं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, इट्स नॉट अ बटन प्रोसेस की बटन दाबलं आणि तुम्ही वेल एज्युकेटेड झालात. इट्स अ लॉंग प्रोसेस. आणि एवढे कष्ट करून जर त्यांनी हे उभा केलंय तर त्यांच्या पडत्या काळामध्ये त्यांना सहाय्य देणं, आधार देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे हे. आणि मग बऱ्याच वेळेला मला डिस्ट्रॅक्ट केलं जायचं की आता तू कमावती झाली आहेस, वय झालं, मग लग्नाचं हे करायचं. पण मला कधीही मनातून हे कधी जाणीवच होत नव्हती. आणि आतला आवाज काहीतरी वेगळा सांगत होता. आणि माझा आतला आवाज सांगत होता की जोपर्यंत फॅमिली वेल सेटल्ड होत नाही तोपर्यंत तू तुझ्या बाकी वैयक्तिक आयुष्याचं हे करू नकोस, हे आतला आवाज सांगत होता. आणि त्या काळात एक असतं ना की उमलतं वय असतं, एक गुलाबी स्वप्न असतात. जरी आपण करिअर ओरिएंटेड असलो, प्रोफेशनल असलो, तरी पण एक वेगळी आपली स्वतःची एक पर्सनल दुनिया असते. पण त्या पर्सनल दुनियेमध्ये माझं जास्त काही पाऊल रमलं नाही. आणि मग हे माझा प्रवास अशा प्रकारे चालू झालं. मग लग्न लगेच झालं का नंतर? नाही, 2-2.5 वर्ष नोकरी केल्यानंतर, म्हणजे तोपर्यंत घरातून सर्चिंग मोहीम चालू होती. आता ग्रामीण भागामध्ये मुलीचं 21-22 वय झालं की लगेच चालू होतं. तर तसं पण मी माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं की मला माझ्या कंडिशन्स समजून घेणारा मुलगा हवा आहे. तसं स्थळं बरीच यायची, बट टू बी व्हेरी फ्रँक, आता ह्या गोष्टी आत्ता कॅमेऱ्यापुढे आल्या तरी काही फरक नाही पडणार. परंतु म्हणजे मैत्रिणींनो किंवा मंडळींनो, त्या काळी कोणाला माहेरी मदत करायची लग्नानंतर ही गोष्ट कधीच सहन न होण्याच्या पलीकडची होती. एक जर 15 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर त्या काळी म्हणजे एक आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही मदत तिच्या माहेरी करते ही गोष्ट कुठल्याही उच्च खानदानाला सुद्धा सहन होणारी नव्हती. म्हणजे समाजातली ही भावना मला फार वेगळी वाटली की आपण शिक्षित आहोत, संस्कारित आहोत, ह्याची मला कधी कधी असं वाटायचं की अरे पण उगाच शिकलेलो आहे. कारण ह्या लग्नाचा एक बाजार असल्यासारखा असायचा. अमुक अशी वस्तू तर तिचा ही अमुक असा भाव, अमुक असं स्थळ. म्हणजे कदाचित तुम्ही त्यातून गेलेला असाल, माझ्यापेक्षा आधी तुमचं सुरुवात झालेली. तर हा मला ते फार असं मेंटली टॉर्चर झाल्यासारखं व्हायचं. आणि मी म्हणजे माझ्या वडिलांना, आईला पण लोक बोलायचे अरे तुम्ही मुलगी कमावती झाली आहे म्हणून एक सोर्स म्हणून तिच्याकडे बघता इन्कमचं, पण तुम्ही तिचं काही फ्युचरचं बघत नाही. त्यांना पण खूप टॉर्चरनेस व्हायचं. पण मी माझ्या वडिलांना स्पष्ट ह्या शब्दात सांगितलेलं की ज्यांना या लक्ष्मीची किंमत नाहीये, ज्यांना फक्त या लक्ष्मीची किंमत आहे, ते घरात त्या स्त्रीला केरसुनीसारखंच करणार आहेत. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत सगळे निर्णय माझ्यावर जर सोडलेत तर तुम्हाला आता हा पण निर्णय तुम्ही माझ्यावरती सोडा. मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही, पण माझ्या कंडिशन मान्य करणारा मात्र त्या मुलाला मी जोडीदार म्हणून निवडेल. आणि माझं मिळालं का सारिकाताई तुम्हाला तसं? खरंच सांगते, म्हणजे मी तर कधी 16 सोमवार वगैरे केले नाहीत, पण कर्मधर्म संयोगाने म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद आणि माझ्या सासूबाई तर म्हणतात की आमचीच पुण्य आहे की आमच्या घराला चांगली लक्ष्मी लाभली. कर्मधर्म संयोगाने माझे वडील एक धार्मिक प्रवृत्तीचे आणि मला सासरही त्याच धार्मिक प्रवृत्तीचं मिळालं. आणि मग माझा जोडीदार हा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि खूपच समजूतदार व्यक्तिमत्व आहे. मग कधी कधी मलाच माझ्या नशिबाचा पण हेवा वाटतो की आपण, आणि तुम्ही जसं म्हणतात ना नेहमी की हे बघ, आपण जेव्हा चांगली कर्म करतो तेव्हा ती फिरून कुठेतरी आपल्याच लाईफवरती ऍक्ट होतात. जसं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर ते न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू झालं. आणि मग तिथून लाईफ पार्टनर आयुष्यात आल्यानंतर मग पुढे आयुष्याचा पुढचा प्रवास चालू झाला. मग त्यांच्या समवेत मी नंतर कॉलेज बदललं. ज्या कॉलेजला मी प्रोफेसर होते तर त्यानंतर माझे पती ज्या कॉलेजला काम करत होते तिथे गेलो. परंतु तिथे 1-2 वर्ष काम केल्यानंतर एक कुरापती चालू झाल्या की ते ग्रामीण भागामध्ये होतं. आणि त्यावेळेला ग्रामीण भागाची मानसिकता कशी असते की जर दोघं कमावते असतील आणि एकाच ठिकाणी असतील तर त्यांना हे असं म्हणजे ते थोडक्यात काय होत होतं की सहन न होणे हा प्रकार. मला वाटतं सारिका ग्रामीण भागात नाही, शहरात सुद्धा हे सगळ्या महिलांना अगदी अनुभव येतो. आणि त्यातमध्ये त्यांना असं वाटायचं की आता कसं झालं की आपल्या घरात ही कंडिशन सेमच आहे की माझे हजबंड कमालीचे समजूतदार आहेत पण थोडेसे अबोल आहेत आणि आपण टॉकेटिव्ह आहोत. मग टॉकेटिव्ह किंवा एक्सप्रेसिव्ह, आता हा आपल्या गुणधर्म नाही. बाय बर्थ कसं असतं की झेंडूचं फुल आहे, त्याला आपण किती दाबलं तरी ते मोगरा नाही होऊ शकत. तसं आहे की आपण ज्या लिओच्या म्हणजे सिंह राशीच्या महिला आहेत त्या मुळातच असं टॉकेटिव्ह आणि डायनॅमिक नेचर असतं. तर तिथे असं व्हायचं की अरे डायनॅमिक नेचर म्हणजे हा अति आगाऊपणा आहे असं समजलं जातं. बट तो डायनॅमिक नेचरचं इम्पॉर्टन्स त्या तिथे कळत नाही त्या लोकेशनला. आणि त्याचं महत्त्व न पटल्यामुळे काय होतं गेलं की क्वालिटेटिव्ह वर्कपेक्षा
त्यांना क्वांटिटेटिव्ह वर्क जिथे प्रिय आहे अशा ठिकाणी चुकून माझं पाऊल पडलं होतं. त्यामुळे क्वालिटेटिव्ह वरती त्यांनी मग मी तिथून काढता पाय घेतला. कारण त्या कुरापती किंवा ते इंटरनल पॉलिटिक्स, ते काही इंटरनल मॅटर्स किंवा बरेच, आता तुम्हाला माहिती आहे की अगदी जाळं पसरलं इंजिनिअरिंग कॉलेजचं, तर त्यांची ती चढाओढ, त्याच्यामध्ये किती हॅरेसमेंट केली जाते, म्हणजे स्टाफला अगदी पिळवणूक केली जाते तिथे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की त्या ज्या कॉलेजमध्ये काम करत होते माझे पती, तर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे हेड असून सुद्धा त्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नामध्ये यांना वाढण्याची कामं होती. अरे सो इट्स अ वर्स्ट. म्हणजे मला आताही कोणी कॅमेरा पुढे हे बोलायचं नंतर तर मी प्रूफनिशी बोलू शकते हे, की असे वर्ड्स एक्सपिरियन्स हे केल्यानंतर मी माझ्या हजबंडना बोलले की हे बघा, आपल्या धमक आहे आणि आपण मातीशी जोडले गेलेलो आहे, तर उपाशी तर राहणार नाही, थोडा स्ट्रगल करावा लागेल. आपण आत्तापर्यंत केलेलं आहे तर अजून थोडंसंही. आणि मग परमेश्वर कृपेने तेवढं बळ मिळालं, मी जॉब सोडला. आणि म्हणजे सारिका, मला तर हे खूपच असं नवल वाटतंय की तू स्वतः इंजिनियर होऊन, तुझे पती इंजिनियर असून एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांना वाढण्याची कामं द्यावी लागतायत, किंवा इतकं तुमच्यावर जे टॉर्चर झालं. पुण्यासारख्या शहरात असं होऊ शकतं, ऐकून मला खूप पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये म्हणजे कसं होतं. आणि मग मी झटपट घेतलेला जॉब सोडण्याचा निर्णय, तर माझ्या कुटुंबाला असं वाटलं की हा निर्णय चुकीचा आहे. कारण तोपर्यंत एका बाळाची जबाबदारी आली होती आणि दोन्ही घरांची जबाबदारी ही तारेवरची कसरत होती. पण मला एक आतून आत्मविश्वास होता की आपण लहानपणापासून, म्हणजे वडिलांनी जरी ते ऑफिसर असले तरी त्यांनी घराची पद्धत कधी ऑफिसरसारखी ठेवली नव्हती. म्हणजे त्यांनी आम्हाला मातीशी फार जोडलं होतं. आणि कुटुंबात इतर कोणापेक्षा माझं त्यांच्याशी एक नाळ वेगळ्या पद्धतीने जोडलेली. त्यामुळे ते जे अंगीकारायचे ती जीवनशैली मी अंगीकारायची. त्यामुळे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले होते. म्हणजे बाकी सगळेजण स्वतःला एक रिझर्व ठेवतात, पण मी माझा विश्वास लिमिटेड ठेवला नव्हतं कधी. म्हणून मला माहिती होतं की आतला आवाज सांगत होता की फक्त जॉब म्हणजेच सक्सेस नाही. आणि मला आतून एक वाटायचं की अरे, आपण जर ह्या जॉबमुळे एवढं प्रेशर सहन करत आहोत ना, आपण घरी आल्यानंतर मुलाला प्रॉपर आनंदी नाही ठेवू शकत, पतीला प्रॉपर प्रेशरमध्येच सतत तो राहतो, तर ह्या जॉबचा उपयोग नाही आहे. म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली बेनिफिट बिहाइंड इट. बरोबर. मग हा विचार करून मी तो निर्णय घेतला. कधी घरच्यांना पहिल्यांदा मान्य नाही झाला, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हां, शी वॉज करेक्ट. मग त्यानंतर मी बळीराजा ॲग्रो कंपनीची स्थापना केली. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड सोडून तू ॲग्री फील्ड कडे वळली. कारण मला त्या ठिकाणी मला त्यानंतर थोडे हेल्थ इश्यूज, ह्या सगळं नाही म्हटलं तरी प्रवास, मानसिक ताण, ते एज्युकेशन, आता तुम्हाला माहिती इंजिनिअरिंग कॉलेजचं वर्क फॉर्मॅट कसं असतो ते, तर त्या काळामध्ये हे जे झालं होतं त्याने माझ्यात थोडंसं हेल्थ इश्यूज मला ऑकर व्हायला लागली. आणि मग त्यानंतर मी असा विचार केला की ह्या सगळ्याला सोल्युशन काय निघेल. तर मला सुरुवातीपासून कधी ॲलोपॅथी दवाखाना हा प्रकारात मला कधी जावं असं वाटलं नव्हतं. तर मी शक्यतो माझी औषधं मी माझ्या किचनमध्ये शोधायची. तर मग मी त्याच विचार केला की आपल्याला थोडंफार यातलं नॉलेज आहे, तर आपण हेच थोडं एनहान्स करूयात. कारण जॉब सोडल्यानंतर लगेच दुसरा जॉब सर्च करायची माझी लगेच बाळामुळे कंडिशन नव्हती, कारण त्यालाही वेळ देणं मला फार गरजेचं होतं. मग त्याला सांभाळत मी काय केलं, बळीराजा ॲग्रोची स्थापना केली आणि शेती आधारित उद्योग तो चालू केला. मग त्यामध्ये आम्ही डिहायड्रेशनवरती जास्त फोकस केला, निर्जलीकरणावरती. मग त्यामध्ये आम्ही पूर्ण निंबू डिहायड्रेट करणं, निंबू पावडर करणं, कांदा पावडर करणं, आले लसूण डिहायड्रेशन करणं आणि लिंबाचे 2-3 फॉर्मॅटचे सेमी लिक्विड प्रॉडक्ट आम्ही बनवत होतो. मग हे करता करता चांगल्या प्रकारे पूर्ण रन होत गेलं, कंपनीचं नाव होत गेलं. आणि कोविडचा काळ जसा आला तसं कोविडच्या काळामध्ये मग थोडीशी मात्र उतरती काळात प्रत्येकच व्यवसायाला, म्हणजे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असं झालं की कोविडमध्ये ती एक उतरती काळात आपला जो चढता आलेख आहे तो काही वेळा ब्रेकडाऊन पॉईंटला आले आणि तिथून एलिव्हेशन चालू झालं. आणि मग त्या एलिव्हेशन नंतर त्यावेळेला आमच्या घरावरती एक मेन आघात झाला की तो म्हणजे आमचे बंधुराज, की जे मला चांगली सपोर्ट सिस्टम होते, तर ते बंधुराज मात्र स्वर्गवासी झाले. त्यामुळे मग थोडंसं घराचा ढासळला आणि व्यवसाय, घर हे सांभाळता मग मात्र माझी फार पंचायत होऊ लागली. मग त्या दृष्टी आता खाली गेलेला व्यवसाय तो परत वर काढणं आणि येणे. मग त्यानंतर एक कल्पना सुचली की आपण हे करता आपण कुठल्या कारणामुळे आपण ब्रेकडाऊन पॉईंटला आलोय. हां, जरी कोरोनाचं हे एक निमित्त असेल, पण आपल्याकडूनही काही कारणं असतील की त्या कारणामुळे आपण ब्रेकडाऊनला आणि डाऊन एलिव्हेशनला गेलो असेल. तर मग मी ती कारणं शोधून काढली आणि मग मी ठरवलं, अरे आपण एज्युकेटेड आहोत तरी एवढा ताण आपल्याला सहन करावा लागतो यामध्ये. आणि मला वाटतं सारिका, तुझ्यासारख्या खूप मैत्रिणी आहेत, खूप महिला आहेत
की असं त्यांना बाहेर एक तारेवरची कसरतच करावी लागते म्हणजे शिक्षण घ्यायचं, घरातल्यांच्याही गरजा पूर्ण करायच्या, एक बाळाचाही आई म्हणून सगळं करणं आहे. त्यामुळे कधी कधी तर वाटतं की हे सगळं चुकीचं आहे. जे वुमन एम्पॉवरमेंट वगैरे म्हणतात ना, कधी कधी एक गमतीचा भाग सांगते, म्हणजे शिकलेल्या बायका मला कधी 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 मला असं वाटतं की अरे हे शिक्षण घेतलं आपण ना, हे खरं तर आपण वडिलांना म्हणायला पाहिजे होतं की बस आता एवढं शिकलं, त्यानंतर फक्त एक 30 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते, खुरपं घेते बस. कधी कधी म्हणजे हे आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करत असतो ना, तर ते म्हणतात ना आपण कुठेही फाट्या पुसतात त्या विचारांना, तर तसं पण कधी कधी झालेलं. तुझं एक खूप कौतुक वाटतंय की तू जसं टप्पीचा बॉल असतो ना क्रिकेटमध्ये, तू दर स्टेजला तू बाउन्स बॅक झालीये. तर तू जॉब सोडला, परत ऍग्री फील्ड मध्ये आली, परत कोरोनात तू आता म्हणतीये परत प्रॉब्लेम आला, परत तू बाउन्स बॅक झाली. तर ते सांग आता तू कसं बाउन्स बॅक झाली. ऍक्च्युली मी जसं तुम्हाला सांगितलं ना की माझं जे धार्मिक बाळकडून मला वडिलांकडून मिळालं, तर मी म्हणजे मी जे त्यांना ऑब्झर्व करते, त्यांनी असं जाणीवपूर्वक कधी कुठली गोष्ट मनावर बिंबवली नाही, पण त्यांच्या आचरणातून ते आमच्या मनावर बिंबवत गेलं आणि मी जरा ते जास्तच ग्रास्प करत गेले आणि इम्प्लिमेंट पण करत गेले. आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक गुरूंचे मला खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्या काळात मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी चांगल्या पद्धतीनं जोडले गेले. मग नंतर मी बँगलोर आश्रममध्ये श्री श्री रविशंकरजींचे काही कोर्सही केले मेडिटेशनचे वगैरे. आमच्या इथेच पुण्यामध्ये मरकळ आश्रम आहे, तिथे पण मी आर्ट ऑफ लिव्हिंग केलं. आणि त्या काळामध्ये एक माझे आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु फिरोजजी म्हणून आहेत. तर इथे म्हणजे मला सांगायला थोडंसं हे वाटतं की ते मुस्लिम असून सुद्धा जर ते एवढं व्यवस्थित पद्धतीने हिंदू कल्चर किंवा ह्यातलं सायन्स सगळं समजावून देऊन हे करतात आणि माझ्यासारख्या अगदी डिप्रेशन लेवलला चाललेल्या व्यक्तीला जर व्यवस्थित एवढं समुपदेशन करून व्यवस्थित पापतावर आणतायत, तर हा जो मेंटल बॅलन्स करण्याचं काम आपलं अध्यात्म करतं. म्हणजे जी डिप्रेशन म्हणजे बाहेर आली का? म्हणजे मेडिटेशनमुळे करेक्ट. कारण जरी आपण आयुष्यात कितीही अपयश आलं तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं आपण प्राथमिक शाळेवरती सुविचार लिहिलेले असतात. पण ते फक्त मग आपण वाचतो, पण ते आयुष्यात इम्प्लिमेंट करायचं कधी. तर मग ज्या चांगल्या गोष्टी मी संग्रहित केल्यात ना, ते इम्प्लिमेंटेशन करायचे मी प्रयत्न केला. आणि माझी एक चांगली सवय अशी होती की मी कुठलंही पुस्तक वाचलं ना, तर मी त्यातल्या मला आवडलेल्या लाईन्स एका डायरीमध्ये लिहून काढायचे आणि मग मला कधी रिकामे वेळ असेल ना, ते डायरी मी चाळत राहायचे आणि मला त्यातून आहे ना कुठलं तरी एखादं वाक्य असं सापडायचं की जी माझ्या करंट सिच्युएशनला साजेस आहे आणि मला त्यातून खूप हे वाचायचं. आणि वाचन शक्यतो म्हणजे माझ्या सगळ्या प्रकारची पुस्तकं मला वाचण्याची आली. माझं शारदाबाई पवार महिला विद्यालयामध्ये शिक्षण झालं 11वी-12वी, त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माळेगावला झालं. मग इथे ज्या लायब्ररी होत्या त्या सगळ्या मी लायब्ररी अगदी धुंडाळून काढल्या होत्या, सगळ्या प्रकारचं वाचन झालं. मला आता असं म्हणजे जे तुझ्याकडे बघून वाटतं ना की तू इंजिनिअरिंगला गेली हे मला चुकीचं वाटतं का? तर तुझ्या कविता खूप छान असतात. मी म्हणजे कधी त्या तू व्हॉट्सअपवर कधी मेसेज टाकते किंवा फेसबुकवर, तर अगदी अप्रतिम असतात त्या कविता. तर ते तू कुठे शिकली, थोडेसे ऐकव ना. तर ते ऍक्च्युली काय झालं की कविता म्हणजे ते कसं असतं की सहज आपण शब्दाला शब्द जोडतो आणि ती कविता तयार होते. तर कसं असायचं की इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम तर तुम्हाला माहितीच आहे की 2-2 महिने आपल्याला प्रिपरेशन लिव्ह मिळते. त्यावेळेला मी यायचे आणि मी शक्यतो माझा जास्त वेळ तो शेतातच जायचा. मग शेतात कधी पाणी सोड बारीला, म्हणजे शेतात पाणी धर आणि लगेच अभ्यास करत बस. मग ते कुठंतरी ते झाडाचा पाला पडला, फुल पडलं, निसर्ग आणि माझ्या शेती वगैरे वडिलांची पण खूप छान निसर्गामध्ये आहे. तर मग ह्या वेळेला ते अचानक ते शब्द मनातून बाहेर यायचे, ते असं व्हायचं. आणि मग काही आठवत असेल तर ऐकव ना थोडंसं, तुझ्या माझ्या मैत्रीबद्दल काही ऐकव किंवा की आपण कसं अचानक भेटलो, म्हणजे मी तुला ओळखतही नव्हते, अचानक फोन आला आणि असं भेटलो आपण की आपली 7 जन्माची ओळख आहे. तसंच काहीतरी म्हणजे पूर्वजन्मीचं कुठलं तरी असतं किंवा आता तू कम्प्युटरची मी इलेक्ट्रॉनिक्सची, कुठेतरी फ्रिक्वेन्सीज मॅच होतात म्हणून ती मैत्री आपली टिकते. या वाईब्स आपल्या जुळतात कुठेतरी, त्याच्यावर काहीतरी कर ना एक छोटीशी मैत्रीवर. बघूयात काही सुचतंय का. होते पूर्व पुण्यपाठी म्हणून झाल्या गाठी भेटी, होते पूर्व पुण्यपाठी म्हणून झाल्या गाठी भेटी, कदाचित ऋणानुबंधांची नाती पुढे अशी येतील हाती. नैसर्गिक शेतीमध्ये शुद्धाने दिली साथ, नैसर्गिक शेतीमध्ये शुद्धाने दिली साथ. आता पुढे काय बोलू, कारण ह्यांचं मार्गदर्शन नसतं तर इथे मी बसले नसते आज. मोरिंगा मिलेट किती बाळकडू तुमच्याकडून घेतले, मोरिंगा मिलेट किती बाळकडू तुमच्याकडून घेतले आणि युवा उद्योजक संस्थेमध्ये ते मी इम्प्लिमेंट करून घेतले. वा वा वा.
आणि महत्त्वाचं म्हणजे कसं की चांदगुडे भाऊजींचा सुद्धा मला खूप मदत झाली या प्रोफेशनल कामामध्ये वगैरे. आणि मग हा व्यवसाय पुढे नेता नेता मला जेव्हा असं वाटलं ना की आपल्याला एवढं माहिती असून किंवा तंत्रज्ञान आज आपल्या हातात आहे, एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतंय, तरी आपल्याला एवढं कठीणाईचा सामना करावा लागतो. करावं लागतं. मग ज्या लेडीजना काहीच नाहीये त्यांच्या काय स्ट्रगल असेल हे कल्पना पण करत नव्हती. मग एके दिवशी सहज घरात जेवण झाल्यानंतर बोलता बोलता मी आमच्या साहेबांना विचारलं की आपण असं काही सुरू करूयात का की ज्यातून उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल. तर त्यांनी पहिला प्रश्न केला, हे बघ आपल्याकडे भांडवल नाहीये. म्हटलं बिना भांडवलात करता येईल असं काही होईल का? मग त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण शेवटी काय रक्तात मास्तरकी असते तर ती काही सुटत नाही, मग ते कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. मग मी म्हटलं मी एक काम करते ना, जे आतापर्यंत शिकलोय ना तेच शिकवते. मग म्हणे काय शिकवशील? मग म्हटलं हे बघा आतापर्यंत उद्योगामध्ये ज्या आलेल्या अडचणी त्याच्यावर जशी मात केली ना तर त्या कोणाला येऊ नये. आपण जसं एखादा रोग होऊ नये म्हणून अगोदरच बाळांना इंजेक्शन देतो ना, आपण तसं काहीतरी चालू करूयात का की जेणेकरून आयुष्यातली महत्वाची 4-5 वर्ष व्हायला जाणार नाही. म्हणजे मी असं नाही म्हणणार की माझ्या आयुष्याची वर्ष व्हायला गेली, मी शिकत गेले, घडत गेले. पण ते काय झालं की खूपच रोटेशन घडत गेली. म्हणजे एवढा आदळआपट इतकी नकोय. कारण काय होतं ह्या आदळआपटीमध्ये जर तुम्ही खूपच डाऊन लाईनला गेलात ना मानसिकतेने तर तुम्हाला परत उभारी घेण्यासाठी खूप काळ जावा लागतो. म्हणून मग तर ते म्हणाले ठीक आहे आपण चालू करू. आता तुम्ही काय संस्था तुमची त्याच्या अंडर काही सुरू केलं? त्यानंतर मी युवा उद्योजक विकास संस्था ही काढली. कुठे? पुण्यामध्ये साई सिद्धी चौक बालाजीनगर. तर मग हे नाव माझ्या मिस्टरांनी सुचवलं युवा उद्योजक. मग ते मी त्यांना म्हटलं हे युवा असं का टाकलंय? तर ते काय बोलले, हे बघ उद्योजक नवीन तयार होणार आहे, म्हणजे तो त्याचं वय जरी एखादी 80 वर्षाची महिला तुझ्याकडे आली ना ती आज उद्योजक होणार तर ती युवा उद्योजक आहे. तिचं वय मॅटर करत नाही, तिच्या उद्योगाचं वय मॅटर करतं. म्हणून त्यांनी मग एक एक पाऊल त्यातलं मला सांगायला सुरुवात केली. आणि मग पहिलं ट्रेनिंग मी फक्त 12 महिलांवर घेतलं होतं. अच्छा, अरे वा. हां. आणि मग हे मला एक एक लक्षात आलं की अरे प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, प्रत्येकाची सुरुवात वेगळी आहे, प्रत्येकाची घडण वेगळी आहे, प्रत्येक भागातले रिसोर्स वेगळे. आणि मग हे करता करता मी अशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली की तुमच्या भागात जे आहे ना त्याचाच उपयोग करून तुम्ही उद्योजिका व्हा. मग सोलापूर साईडला असेल तर तिकडे ज्वारी जास्त पिकते, तर ज्वारी प्रोसेसिंग वरती त्यांना लेक्चर्स दिले. हो. आणि त्या दरम्यान मात्र एक लाईफमध्ये परत असं ब्रेकडाऊन पॉईंट आला की मला माझ्या सेकंड बेबीच्या वेळेला काही हेल्थ इश्यूज तयार झाले. एक ॲक्सिडेंटमुळे मला भरपूर हेल्थ इश्यूज तयार झाले. महिलांचं ते असतंय आपण किती करिअर चांगलं केलं तरी काही गायनिक प्रॉब्लेम वगैरे आले तर निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. आणि त्यावेळेला अगदी म्हणजे डॉक्टरांनीही आशा सोडल्यानंतर पण मी मात्र स्वतः पंचगव्याची साथ नाही सोडली. आणि मी जरी डॉक्टर ॲलोपॅथीचं करत होते, मी म्हटलं ते त्यांचं काम करतात, मी माझं करते. आणि मी माझे उपचार चालू ठेवले. पंचगव्य म्हणजे गायींवर तुम्ही करता का? काही गायींवर काम करता? आणि मग देशी गाईच्या सानिध्यातच मी खरं तर बरी झाले. म्हणजे आज असं मला सांगायला अगदी अभिमान वाटेल शुद्धाताई की मी जर आज तुमच्या समोर बसली आहे तर हे फक्त देशी गायींची कृपा आहे. आणि ह्याच्या संदर्भात पण सगळं नॉलेज मला माझ्या वडिलांनीच दिलं होतं. अगदी लहानपणापासून ते मी बघत आले होते, पण कधी असा विचारही केला नव्हता की अरे हे मी अनुभवलेले ना ते मला स्वतःला बरं करण्यासाठी वापरावं लागेल. आणि मग मी पूर्णतः त्यातून बरी झाल्यानंतर मग मात्र एक डिसाईड केलं की हे आपलं थोडक्यात का होईना पण एक्स्ट्रा पॉईंट्स मिळालेत आपल्याला, एक्स्ट्रा इनिंग आपली चालू आहे. येस. मग आपण थोडंसं आपलं लाईफ जे आहे ना ते गोसेवेकडे डायव्हर्ट करूया. मग मी घरात बोलून दाखवलं. तर माझ्या जोडीदाराला तर आधीच माहिती आहे, माझ्या लाईफ पार्टनरला, की हिचं म्हणजे जग हे विस्तारित जग आहे, आपण हिला लिमिटेड नाही ठेवू शकत. त्यामुळे त्यांनी मला एक सांगितलं, हे बघ तुला जे करायचं ते तू कर, पण तुझ्या रिस्कवरती कर. रिस्क मॅनेजमेंट हा तू शिकली आहेस आता, तर तुझ्या रिस्कवरती ते तू कर. मग नंतर मी गोशाळा काढायचं ठरवलं. तर त्या दरम्यानच नेमकं आमच्या गोठ्यातल्या काही गायी पण चोरीला गेल्या. मग ते सगळं प्रकरण निसतं त्या पोलीस स्टेशन म्हणा, कत्तलखाने म्हणा, मग ती कत्तलखाने बंद करण्यापर्यंत किंवा मग ते कत्तलखाने बंद झाले म्हणून त्या पॉलिटिक्स पार्टीने XYZ पॉलिटिकल पार्टीने अगदी आमच्यावरती शारीरिक हल्ले करणं इथपर्यंत हे प्रकार झाले. पण ह्यातून मग निढावून गेल्यानंतर मी ठरवलं की काहीही झालं तरी आपण आपला सेवेचा वसा नाही सोडायचा. प्रोफेशनल लाईफ मी एक वेगळं ठेवलं आणि मग हा सेवेचा वसा हळूहळू चालू केला. मग प्रोफेशनली लक्ष द्यायला कमी केलं आणि सेवेकडे जास्त वळत गेले. मग या दरम्यानच मला बरंच म्हणजे त्यानंतर तुमचं पंचगव्याचं यूट्यूब चॅनल मी बघितलं
पुन्हा नंतर बरेच असे ताराचंद बेलजी गुरुजी आपल्या संपर्कामध्ये आले. सुभाष पाळेकरजी बरोबर आपण तर आधीच काम करत होतो. मग हे एक 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 म्हणजे एक ज्याच्याकडून जे चांगलं मिळेल ते मी इम्प्लिमेंट घेत गेले आणि इम्प्लिमेंट करत गेले. त्या दरम्यान म्हणजे बऱ्याच लोकांनी असं काय वेड्यासारखं करते मुलगी, एवढी शिकलेली आहे, हे केलं, हे दिलं सोडून आणि हे काय शेण गोमूत्र हे ते. आपण ते डझंट नो की त्याच्या पाठीमागचं सायन्स काय. सारिका, मला वाटतं हे पण सांगितलं तरी चालेल ऑडियन्सला की आपण गाईच्या गोमूत्राला नावं ठेवतो ना, चायनाने ना अमेरिकाने त्याच्यावर पेटंट आपल्या पुढे जाऊन घेऊन टाकलेले आहेत. नाही म्हणजे हे खूप आपल्याला कमीपणाची गोष्ट आहे. म्हणजे मी कधी कधी जेव्हा आता मी गायीवरती व्याख्यानं वगैरे देते तर त्यावेळेला मी अगदी शहरी लोकांपुढे शेण हा शब्द जरी उच्चारला ना तरी ते ई अशी म्हणजे आपलंच एज्युकेटेड जे बॅकग्राऊंड आहे ना त्या लोकांपुढे ई असा शब्द येतो. मग तिथे आम्हाला गोमय हा शब्द वापरावा लागतो. आणि मी आता शक्यतो म्हणजे हे जे लेक्चर्स आहेत मी जे आतापर्यंत अनुभव घेतला म्हणजे जे घेतलं ज्ञान ते मी मग एक फॉर्मॅट तयार केला. तर मुळातच आपण एक टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट त्या टेक्निकल आईजने ॲनालिसिस करतो. मग तसं आम्ही काय केलं की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, 10वीचे असतील, 12वीचे असतील, ह्यांना हे जे महत्त्व आहे ह्या गोमातेचं किंवा ही ब्रह्मांडीय ऊर्जा, मग ही ऊर्जा कशी ट्रान्सफर होते, ती आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी युटिलाइज करायची, सूर्यकेतू नाडी वगैरे प्रॅक्टिकली आम्ही ते प्रूव्ह करून दाखवायचो. किंवा तुम्ही जसं म्हणाल अँटी रेडिएशन चिप्स वगैरे हे करून आम्ही टेक्निकली ते प्रूव्ह करून दाखवल्यानंतर मग लोकांचा दृष्टिकोन बदलायचा. आणि मग घरच्यांनाही माझ्या हे कळायला लागलं की अरे हे प्रवचनाचा भाग नसून हे टेक्निकल आहे, नॉलेज आहे. मग थोडं थोडं त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केलं. नाही तर तोपर्यंत असं वाटायचं अरे की काय नुसतंच हिचं मग ते फिरणं चाललंय, नुसतं ते शेतात फेऱ्या मारणं चाललंय, नुसतं ते शेण आणि गोमूत्र चाललंय. मग तिथे काही प्रॉडक्टिव्हिटी दिसत नव्हती, क्रिएटिव्हिटी तोपर्यंत दिसत नव्हती आणि रेव्हेन्यू जनरेशन नव्हतं. जोपर्यंत एखाद्या बिझनेसला तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन नाही ना तोपर्यंत त्याला व्हॅल्यू नाही देत. आपल्या घरातूनच आपल्याला विरोध होतो. मग ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी विचार केला की आता इथून रेव्हेन्यू जनरेशन पण झाला पाहिजे. सेवाभाव वेगळा आणि प्रोफेशनलिझम, मग तुम्ही प्रोफेशनलिझम आणि सेवाभाव एकत्र करून रेव्हेन्यू कसं जनरेट होईल हे पण केलं. आणि हे ज्ञान नंतर मग दुसऱ्यांना पण द्यायला मी सुरुवात केली. आणि मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे लोक इम्प्लिमेंट करतात पण प्रॉपर टेक्निकल गायडन्स त्यांच्यापर्यंत जात नाही. आणि म्हणून हे प्रोफेशनली जसं की सकाळ मीडिया आहे तर सकाळ मीडियाने माझे बरेचसे सेशन कव्हर केलेले आहेत. मग अशा प्रकारे मीडियाला हाती धरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले गेलो. आणि मग काही ठिकाणी विदेशातून सुद्धा जी लोक येतात ते पण बऱ्याच वेळेला मार्गदर्शनासाठी येतात. मग विदेशात पण हे गेलं पाहिजे कारण भारतीय जातीच्या ज्या गायी आहेत, जो 36 प्रकारच्या गोवंश भारतामध्ये सापडतो तर त्याचं प्रत्येकाचं एक वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर ह्याच्यावरती डिटेल स्टडी केला. आणि मग हे नंतर सगळं जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये पण जायला लागलं तेव्हा बाहेरचे लोक काही काही मागणी करायला लागले आपल्याकडे वस्तूंची. गैरसमज आहे की गिर गाय म्हणजे देशी गाय, तर तसं नाहीये. खूप पटवून द्यावं लागतं. भारतात 36 प्रकारच्या देशी गायी आहेत. जसं नाशकात आमची डांगी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार आहे. तसं मग प्रत्येक प्रदेशानुसार म्हणजे हे जेव्हा आम्ही लोकांना व्यवस्थित समजावून सांगायला लागलो. आयुर्वेदात ना शेणाचं वगैरे लेप देऊन अगदी ते आपण मडबात कसं घेतो तसं शेणाचे बात घेतात, कावडंग बात. खूपच त्याचे शरीरावर चांगले जास्त उपयोग. मग ऑरा मेजरमेंट करून हे त्यांना पटवून दिलं जातं. मग हा जो सगळा जर्नी होता तर मग मी अध्यात्म आणि टेक्निकल हे एकत्र करून त्याचा छानसा कॉम्बो करून जसा ऑडियन्स असेल तसा कॉम्बो हे डिझाईन करून माझं मीच ह्या रस्त्यावरून पुढे चालत गेले. म्हणजे रस्ता मीच बांधला आणि त्या रस्त्यावरून मग माझी वाटचाल. तुझं एक म्हणजे तुझा छोटासा मुलगा बघितलाय मी आणि त्याला अगदी शिवाजी महाराजांवर खूप जास्त प्रेम आहे. थोडंसं सांग की. एक कसं माहितीये का, आता आपण शेतकरी जेव्हा एका मातीतून बी रुजताना बघतो ना तर शेतकऱ्याच्या म्हणजे कसं असतं, मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. तर माती किती मऊ हे कोंब जसं सांगतो ना तसं आईचे काही संस्कार आहेत ते तिचं मूल सांगतं. कारण जे 9 महिने आपण वाढवलेलं असतं, जे गर्भसंस्कार दिलेले असतात. आणि जेव्हा मी बाळाच्या वेळेला जेव्हा गर्भिणी अवस्थेत होते त्यावेळेला थोडा स्ट्रगलिंग टाइम चालू होता. पण त्यातून मला माहीत होतं की ह्या बाळावरती संस्कार मात्र व्यवस्थित व्हायला पाहिजेत. त्यावेळेला मी मंत्रोपचार, गर्भसंस्कार हे केले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळाला त्या दिवसापासून मी देशी गाईच्याच दुधाचा वापर केला गेला होता. त्यामुळे ते मुळात तुम्हाला सांगितलं होतं की तो शिवाजी महाराज असं बोलतो, ते तसं बोलून दाखव ना. हे कसं होतं की जेव्हा मूल जन्माला आलं की आईला पहिली काळजी वाटते की
संस्कार घडले पाहिजे, संस्कारक्षम झालं पाहिजे. मग मी त्या अवस्थेमध्ये म्हणजे गर्भावस्थेमध्ये असताना सुद्धा बरंचसं वाचन केलं होतं त्या दृष्टीने, किंवा जसं जसं तो मोठा होईल तर त्याच्या समोर ती शिवाजी महाराजांच्या फ्रेम्स लावणं किंवा त्यांना त्या गोष्टी डायव्हर्ट करणं. आणि त्या काळामध्ये कसं झालं की आपल्या TV चॅनलवरती सुद्धा ना बऱ्याचशा त्या शिवाजी महाराजांच्या सिरियल चालू होत्या. मग ते शब्द त्याच्या कानावरती पडणं आणि मग तो खेळताना वगैरे बोलताना असं बोलायचं, इकडून सोप्यावर उडी मारला की आऊसाहेब आम्ही आता रायगडावरून आता आम्ही पन्हाळगडावर चालत आहोत, उडी मारली. हो, मग आम्ही म्हणायचो चला अन्नप्राशन करून घ्या आपण, हे करा. मग एखादी गोष्ट खात नसेल तरी आता एक आई म्हटलं की सगळे न्यूट्रिशन पोटात जावेच, हा आपला पहिला हट्ट. आणि फॅमिली ह्याच्या विरोधात की तू कशाला त्याच्यावर बळजबरी करते. पण मी म्हणायचं नाही, आत्तापासून ती सवय लागली पाहिजे. मग मी त्याला सांगायचे, अरे आऊसाहेब महाराजांना हेच खाऊ घालत होत्या म्हणून मग ते छत्रपती झाले, हो का. मग ती एक एक गोष्ट त्याच्या मनावरती ते बिंबवली गेली की घोड्यावर बसणं, मग ते महाराज असे हे. मग तो मला नंतर सांगायचा थोडं मोठं झालं तर, मलाही तो आऊसाहेबच म्हणायचा. मग थोडं मोठं झाल्यानंतर असं साडीवर घातली की म्हणायचा, मग आऊसाहेब तुम्ही आऊसाहेबांसारखेच चंद्रकोर लावा, मग तुम्ही आता आऊसाहेबांसारखेच दिसता असं. मग हे जे गुण आहेत ना, कारण आपण जर छत्रपती महाराजांचं जर बालपण बघितलं ना तर आऊसाहेबांनी खूप धडाडीने, आणि ते पण त्यांचे पती त्यावेळेला कर्नाटकात होते. आणि मी कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा त्या 3 महिन्याच्या गर्भिणी होत्या ना त्यावेळेला त्या घोड्यावर बसून पुण्यावरून छत्रपतींना शहाजीराजांना भेटायला कर्नाटकामध्ये गेल्या होत्या. आणि मग मला हे विशेष वाटायचं, आत्ताची डॉक्टर प्रेग्नन्सी राहिली, हे उचलू नका, असंच झोपा, गाडीवर प्रवास नका करू, अमुक करा, फलानं करा. हे कशासाठी? तुझ्याकडे बघून ना जे समाजात आजकाल म्हणतात ना शिवाजी घडायला पाहिजे, तर मला वाटतं त्याच्या आधी ना असे जिजाऊ तयार व्हायला पाहिजे, मग शिवाजी महाराज आपोआप तयार होतील. कारण कसं आहे, आपण आत्ता म्हणतो की अरे हे समाजात वाईट प्रवृत्ती घडतात, हे घडतात. पण आपण जेव्हा बघतो ना समाजात वाईट प्रवृत्ती घडतात तर का घडतायत? जर आयांनी मुलांना व्यवस्थित संस्कार लागेल तर कशी वाईट प्रवृत्ती येईल? मुलींना समजावण्यापेक्षा ना मुलांना समजावलं की तुझ्या मुलीकडे बघण्याची नजर कशी असली पाहिजे. आणि मग समाजात जिजाबाई आणि शिवाजी महाराज जन्माला येतात. त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक अगदी खेळाशी असेल, खाण्याशी असेल. आणि त्या काळामध्ये म्हणजे जर आमच्या घरात मुलांची खेळणी असतात ना, बॅट बॉल, त्या काळात आमच्या घरात बघितलं तर गदा, तलवारी अशी खेळणी असायची त्याची. मग त्यातून हळूहळू तो एवढा छान पद्धतीने घडत गेला. आणि आता तर तो शाळेमध्ये तसंच उत्कृष्ट विद्यार्थी, एक आदर्श विद्यार्थी म्हणून चांगला आहे. आणि मी मुद्दामूनच त्याला मातीची, शेताची, एक वडीलधाऱ्यांची, आणि बराच काळ मग तो मला असं एक वाटून गेलं की तो एक संस्कारक्षम झाला पाहिजे. आणि माझ्या ह्या व्यवसायाच्या धडाक्यात मला त्याला जेवढं पाहिजे तेवढं पुरेसं देता येत नाहीये. आता एक आई म्हणून हे तुम्ही तळमळ समजू शकता की जेव्हा मुलांना हवंय ते जर मिळत नसेल, हवंय ते म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टी नाही त्यांना त्याच्या, पण जे त्यांना पाहिजे की माइंड डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंटचं, तर त्यासाठी मग काही काळ मी त्याला माझ्या वडिलांच्या सानिध्यात ठेवले की तसा तो संस्कारक्षम झाला पाहिजे. माझ्या सासऱ्यांच्या सानिध्यात काही दिवस ठेवलं की त्याच्यावरती ते भजनाचे, अध्यात्माचे संस्कार झाले पाहिजेत. मग हे जेव्हा तो, आता मला एवढं कॉन्फिडन्स आहे की त्याला मी कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये टाकलं, पैसा कमवणं इट्स नॉट अ बिग थिंग, बट बिईंग अ गुड ह्युमन बिईंग इट्स टू मच. मग एक आई म्हणून आपलं मूल हे आपलं प्रॉडक्ट असतं आणि ते व्यवस्थित घडणं हे मला महत्त्वाचं वाटत होतं. कारण आपण जशा सिच्युएशनमधून आलोय, आपल्या वडिलांनी आपल्या एक संस्कारक्षम मन जपलं म्हणून आपण आपल्या आयुष्यातली कठीण परिस्थिती टॅकल करू शकलो. मग मुलं जेव्हा आपली मुलं जर कठीण परिस्थितीमध्ये अडकली तर त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की कोणी येईल आणि मला आधार देईल. त्यांचा आधार तेच बनले पाहिजेत. त्यांचा बौद्धिक आधार, त्यांचा मानसिक आधार, त्यांचा भावनिक आधार, त्यांचा शारीरिक आधार हे तेच बनले पाहिजेत. त्यांना दुसरं कोणी येऊन हात ओढेल ही अपेक्षा त्यांनी ती सोडून दिली पाहिजे. आणि हे बाळकडू आपण लहानपणापासूनच जपलं पाहिजे. म्हणजे मी तर आहे ना की आता म्हणजे एवढी मोठी नाही की उपदेश करेल, पण मी एक विनंती करू शकते की माझ्या तमाम म्हणजे आई वर्गाला की कृपा करून मुलांना मोबाईलमध्ये ते काय बघतात यावर तुम्ही लक्ष ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपले जे महापुरुष आहेत ना त्यांचे विचार स्वतः अंमलात आणायला शिका. शिवाजी महाराज घ्या, आंबेडकर घ्या, ज्योतिबा फुले घ्या, सावित्रीबाई फुले घ्या, सगळे महापुरुषांचे आदर्श आपण घ्यायला पाहिजे. पण फक्त आपण त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो नाही आणि काहीच उपयोगाचं नाही. आणि आता मला सुरुवात करतानाच तुम्ही जसं विचारलं की अगं 2 गोण्या सामान तू घेऊन आली होतीस आणि एकटीच कशी काय आलीस,
आणि बिलकुल चेहऱ्यावर लाज नाही. म्हणजे मला तर नंतर कळालं ही इंजिनियर ट्रेन मधनं मस्त असं 2 गोण्या घेऊन उतरलेली आहे. म्हणजे आणि खूप कौतुक वाटलं मला तेव्हा. म्हटलं की आपल्या आयुष्यातल्या महापुरुषांचे आचरण तुम्ही आणायला शिका. तर तुम्हाला आठवतं की तुम्हाला मी एकदा हिरकणी सेगमेंटवरती बोलवलं होतं. तर तो हिरकणी सेगमेंट माझा हा होता की हिरकणी आपण जर छत्रपतींच्या काळात बघितलं तर हिरकणी ही खरोखर एक उद्योजिका होती. कारण तिचं जे सोट अनालिसिस असेल किंवा तिचं जे टार्गेट मार्केट असेल, तिचं हार्डवर्क असेल आणि तिची ती तारेवरची कसरत असेल, एक बाळ, बिझनेस, व्यवसाय हे सगळं. तर म्हणून ह्या ज्या उद्योजिका आहेत ना त्या मला एक खरोखर हिरकणी वाटतात. आणि मला जेव्हा स्त्रिया विचारतात ना ग तू असं वेळी यावेळी बाहेर पडतेस, आता कधी आपण एक मिडल क्लासमधून बाहेर पडलेलो त्यावेळी काही स्वतःची कार नव्हती की स्वतःच्या कारने कुठे फिरा, जसं ट्रेनचं शेड्यूल असेल, जसं बसचं शेड्यूल असेल तसं. मग माझ्या पतीलाही लोक बोलायचे की अरे कधीही वेळी यावेळी तू तिला बाहेर पडतोस, हे करतोस, तो तू म्हणजे थोडंही रिस्क घेत नाहीस, हे नाही. तर मी म्हणायचे की हिरकणीने असा विचार केला असता तर ती घडली नसती. आणि तिथे जर मीही असंच विचार केला असतं की अरे मी लेडीज आहे, मी बाहेर कशी पडू, अमुक एक चॅलेंज आलेलं आहे तर हे मी कसं ॲक्सेप्ट करू किंवा मी ते कसं टॅकल करू, मग हा जर विचार केला असता तर आपण आहे त्याच जागी राहिलो असतो. म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या कोणाचाही विचार न करता म्हणजे एक उद्योजिका म्हणून, एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून आणि एक स्त्री म्हणून मी हे सांगेल की मैत्रिणींनो आपला आतला आवाज ओळखा. कोणाचा सल्ला घेण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यातली सिच्युएशन ही वेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची परीक्षा वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्या कोणालाही कॉपी करू नका, आपला स्वतःचा आतला आवाज ओळखा आणि स्वतःचा आन्सर द्या. तुम्हाला जर नाहीच काही पटलं तर ज्यांना तुमच्या मनातल्या गोष्टी कळतात अशा आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्या. ज्यांनाही आपण कधी भेटलो नाही असं डिजिटल मीडियावरच्या लोकांचा, मी आजकाल बघते की खूप लोक चुकीच्या व्यक्तींचा सल्ला घेऊन ते खूप विचित्र प्रकार घडतात. तर शक्यतो म्हणजे स्वतःला घडवा आणि स्वतःला स्वतःच घडवा. कोणी येऊन आपल्याला घडवेल ही अजिबात माफक अपेक्षा ठेवू नका, कारण स्वतःच असतो माणूस स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार. कारण इथं दुसऱ्या कोणीही आपल्याला स्वतःशिवाय कोणीही मदतीला येत नाही. त्यामुळे फक्त आधी स्वतःचा आवाज ओळखा आणि स्वतःचा आवाज, स्वतःवरचा विश्वास, स्वतःवरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा आणि आपली नीतिमत्ता आपण जपली ना तर काहीच म्हणजे लागत नाही यशस्वी खेचून आणायला. कारण यश पण त्यांच्याकडेच येतं की जे आभाळाकडे पाहतात पण पाय जमिनीवर ठेवतात. त्यामुळे ह्या सगळ्या सिच्युएशनमधून टॅकल केल्यानंतर इतकं ते लक्षात आलं की आपणच आपल्या स्वतःच्या यशासाठी आणि अपयशासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे स्वतःला घडवायचं. खूप छान, खूप छान. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर माझा हा जो प्रवास आहे ना बॅक टू नेचर, डाऊन टू अर्थ, तर या डाऊन टू अर्थ या प्रवासामध्ये या आकाशाला गवसणी घालणारे मला व्यक्ती आणि वल्ली भेटलेले आहेत. आणि अशाच तुमच्याच मधली ही एक आहे. तुमच्याचसारखी हिने अनेक आयुष्यात कष्ट केलेले आहेत. आणि हा जो आपला गप्पा गोष्टी प्लॅटफॉर्म आहे ना याच्यावर कोणीही तुम्हाला सेलिब्रिटी दिसणार नाही, तुम्हीच सेलिब्रिटी आहात माझ्याकरता. आणि आपण मध्यमवर्गीय जे कष्ट करतो, जे फेस करतो ना, ते सेलिब्रिटी बहुतेक कधीही करत नाहीत. तर माझ्याकरता मैत्रिणींनो तुम्हीच सेलिब्रिटी आहात. पुढचा नंबर हा तुमचा असणार आहे. आणि आज आपण ह्या म्हणजे व्यक्ती आणि वल्लीच म्हणावं लागेल हिला, तर इतकं काय काय शिकलो की इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, म्हणजे आजकालच्या जगात तर कम्प्युटर इंजिनियर हे अगदी कुठले तरी वेगळे पॅकेजचे स्वप्न बघतात. त्या स्वप्नाच्या जगात ही आज गाईचं काम करतीये, काहीतरी उद्योजिका घडवतीये, छोट्या मुलाला घडवतीये, समाजाला घडवते. हे मला खूपच अप्रूप वाटलं. आणि म्हणून मी आज मस्तपैकी गप्पा मारायला तिला आपल्या गप्पा गोष्टी सदरात बोलवलं होतं. तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.